माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। वादीने प्रतिवादी विरुद्ध कोर्टात दावा दाखल केला। त्यानंतर पहिली तारीख पडली। पहिल्या तारखेला कोर्ट त्या दाव्यामध्ये काय ऑर्डर करतात हे माहिती आहे का तुम्हाला? तर चला जाणून घेऊया। इश्यू सूट समन्स टू द डिफेंडंट for appearance and filing written statement if any। अर्थ वादीचा दावा मंजूर झाला आहे किंवा वादीच्या बाजूने निकाल दिला आहे असा अजिबात अर्थ होत नाही। याचा अर्थ असा होतो की प्रतिवादींना दाव्याच्या कामी समन्स काढले जाईल आणि प्रतिवादी या समन्सद्वारे कोर्टात हजर होण्यास सांगितले जाईल आणि या प्रतिवादींना दाव्याच्या कामी कैफियत देण्याची म्हणणे देण्याची संधी दिली जाईल। इफ एनी या शब्दाचा अर्थ काय होतो तर प्रतिवादींना त्यांचा स्वतःचा बचाव करायचा असल्यास त्यांनी या दाव्याच्या कामी लेखी म्हणणे दाखल करावे। ही जी ऑर्डर आहे ती कोणत्या प्रोव्हिजन खाली केली जाते तर ही ऑर्डर सिव्हिल प्रोसिजर कोड सेक्शन 27 रीड विथ ऑर्डर 5 रूल 1 क्लॉज 1 या प्रोव्हिजन खाली ही ऑर्डर केली जाते। अशा प्रकारे कोर्टाने दाव्याच्या पहिल्या तारखेला इश्यू समन्स म्हणजेच प्रतिवादीला समन्स काढावेत असा आदेश तर दिला, परंतु प्रतिवादीचं घर जर का वादीला माहिती असेल तर वादी स्वतः हे समन्स का बरं घेऊन जाऊ शकत नाही? तर ते अधिकृत नसतं। कारण उद्या समजा वादी प्रतिवादीच्या घरी कोर्टाचं समन्स घेऊन गेला तर पहिला प्रतिवादी काही त्याचं कौतुक करणार नाही तर त्याला घेऊन धबाधब मारेल, कारण तू मला कोर्टात का खेचलंस आणि तू माझ्या विरुद्ध दावा का केलास हा पहिला राग त्या प्रतिवादीच्या मनात असेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कोर्टाद्वारे पहिली ऑर्डर होते समन्सची त्यावेळेस ते समन्स कोर्टातील बेलीफ मार्फतच काढले जाते। म्हणजे कोर्टातला बेलीफ ते समन्स घेऊन प्रतिवादीच्या घरी जातो आणि त्या समन्सची बजावणी करतो आणि ती बजावणी झाल्याचा रिपोर्ट तो कोर्टात सादर करतो। आणि जर का प्रतिवादी म्हणत असेल मी तर समन्स घेतलं पण मी कोर्टात जाणार नाही, किंवा प्रतिवादी म्हणेल मी समन्स घेण्यास नकार दिला आणि बेलीफ तसाच निघून गेला, पण बेलीफ तसा रिपोर्ट कोर्टात सादर करतो, त्यामुळे काय होतं बेलीफचा जो रिपोर्ट असतो तो पुराव्याच्या कामी वाचला जातो आणि त्यानंतर कोर्ट तारखे दिवशी जर का प्रतिवादी हजरच राहिला नाही तर त्याच्या विरुद्ध एकतर्फा आदेश होतो। मग याचा तोटा प्रतिवादीलाच होतो। म्हणूनच ज्यावेळेस कोर्टाचे समन्स प्रतिवादीला मिळते तेव्हा त्यामध्ये प्रतिवादीने घाबरून जायचे नाही, तर आपल्याला कायद्याने संधी दिली आहे की आपण आपली बाजू कोर्टामध्ये ठामपणे मांडू शकतो। त्यामुळे कोर्टाचे समन्स आल्यानंतर कधीसुद्धा ते समन्स नाकारण्याची गडबड घाई करू नये। नेहमीच ते समन्स घेऊन वकिलांमार्फत कोर्टात हजर व्हावं आणि आपली बाजू भक्कमपणे कोर्टामध्ये मांडावी। अशा प्रकारे आजच्या भागात आपण पहिल्या तारखेला जेव्हा कोर्टात आपला दावा दाखल होतो त्यावेळेस मेहरबान कोर्ट काय ऑर्डर करतात हे जाणून घेतले। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला।
आणि स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी, सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.